नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन विषयासह नवीन घटकासह. 2, 3, 5, 7 या संख्या मूळच का आणि 4, 6, 8 या संख्या संयुक्तच का? फक्त काही मिनिटातच हा फरक कायमचा समजून घेऊया. तर चला. नमस्कार बालमित्रांनो, आजचा गणिताचा पाठ आपण एका गोड खेळाने सुरू करणार आहोत, जो थेट आपल्या जेवणाच्या ताटातून येतो. कल्पना करा, तुमच्यासमोर ताटात 6 गोड चविष्ट लाडू आहेत. तुम्हाला हे लाडू तुमच्या मित्रांना वाटायचे आहेत, पण अट एकच, कोणालाही लाडू तोडून द्यायचा नाही. सगळ्यांना अगदी सारखेच लाडू मिळाले पाहिजेत. सर्वात आधी आपण हे 6 लाडू एकाच मित्राला देऊ शकतो किंवा 6 वेगळे गट करून प्रत्येकाला एक लाडू देऊ शकतो. जर आपल्याला हेच लाडू 3 मित्रांमध्ये वाटायचे असतील तर आपण प्रत्येकाला 2-2 लाडू देऊ शकतो. पहा, कोणालाही लाडू तोडून द्यावा लागला नाही. आणि आपण हेच 6 लाडू दोघांमध्ये सुद्धा वाटू शकतो, तेव्हा प्रत्येकाला मिळतील बरोबर 3 लाडू. आपण लाडू ज्या वेगवेगळ्या संख्येने सारखे वाटू शकलो त्या संख्यांना गणितात विभाजक म्हणतात. हे विभाजक आपल्याला सांगतात की एखादी संख्या किती प्रकारे पूर्ण विभागली जाऊ शकते. यावरून आपल्याला हे समजते की 6 ही संख्या खूप मिळती जुळती आहे, कारण तिचे 1, 2, 3 आणि 6 असे अनेक विभाजक आहेत. आता या खेळात एक बदल करूया. ताटातला एक लाडू काढून घेऊया. आता आपल्याकडे उरले आहेत फक्त 5 लाडू. हे 5 लाडू आपण 2 मित्रांमध्ये सारखे वाटून पाहूया का? पहा, दोघांना 2-2 लाडू दिले तरी 1 लाडू मध्येच उरतो. तो फोडल्याशिवाय आपल्याला समान वाटणी करता येणार नाही. मग आपण हे 5 लाडू 3 जणांमध्ये वाटू शकू का? इथेही तिघांना प्रत्येकी 1 लाडू दिल्यावर 2 लाडू शिल्लक राहतात, म्हणजे इथेही समान वाटणी शक्य नाही. 5 लाडूंच्या बाबतीत फक्त 2च पर्याय उरतात. एक तर सगळे 5 लाडू एकालाच द्या किंवा 5 जणांना प्रत्येकी 1 लाडू द्या. 5 सारख्या काही संख्या थोड्या हट्टी असतात. त्यांचे फक्त 2च विभाजक असतात, एक म्हणजे 1 आणि दुसरी ती स्वतः संख्या. ज्या संख्यांचे 5 प्रमाणे फक्त 2च विभाजक असतात त्यांना आपण मूळ संख्या प्राईम नंबर्स म्हणतो. आणि 6 सारख्या ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या कंपोजिट नंबर्स म्हणतात. इथे तुम्ही पाहू शकता, 5ला फक्त 2च खांद्या आहेत कारण ती मूळ संख्या आहे, तर 6ला अनेक फांद्या आहेत कारण ती संयुक्त संख्या आहे. पण आता एक छोटा प्रश्न, 1 या संख्येचे काय? ती मूळ आहे की संयुक्त? 1चे 2 विभाजकही नाहीत आणि 2 पेक्षा जास्तही नाहीत. 1ला फक्त स्वतः 1 हा एकच विभाजक आहे. म्हणूनच 1 ही संख्या अपवाद आहे. ती मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. चला तर मग आता एक झटपट चाचणी. सांगा, 7 ही संख्या मूळ आहे की संयुक्त? 7 ठोकळ्यांचे आपण छोटे छोटे समान गट करू शकतो का? पहा, प्रयत्न केला तरी दरवेळी काहीतरी शिल्लक उरतेच. बरोबर, 7चे समान भाग होत नाहीत, म्हणून ती आहे मूळ संख्या. आता 8 ह्या संख्येकडे पहा, तिचे समान गट होतील का? 8चे आपण 2चे 4 गट किंवा 4चे 2 गट करू शकतो, म्हणून 8 ही संयुक्त संख्या आहे. आता तुमच्यासाठी एक मजेशीर आव्हान. तुमचं आजचं वय किती आहे? समजा 8, 9 किंवा 10. तुमच्या वयाची ही संख्या मूळ आहे की संयुक्त हे आज शिकलेल्या नियमांवरून नक्की शोधून काढा. संख्यांकडे पाहण्याचा हा नवा दृष्टिकोन तुम्हाला कोणतंही गणिती कोडं आत्मविश्वासाने सोडवायला मदत करेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. नमस्कार.